एक अशी स्त्री जिच्याबद्दल खरंच कमी बोललं जातं किंवा बोललंच जात नाही. रावणानंतरची शूर्पणखा. लंका जळून गेली होती. रावण, मेघनाद, कुंभकर्ण सगळे गेले. सोन्याचं राज्य राख झालं आणि त्या राखीत एक स्त्री उभी होती, जिच्या चेहऱ्यावर कधी सौंदर्य होतं, पण आता फक्त वेदनांचं शांततेत रूपांतर झालं होतं. ती होती शूर्पणखा. लोक म्हणतात ती राक्षसी होती, पण त्या दिवशी ती फक्त बहीण होती, जिचं सर्व काही तिच्या भावाबरोबर जळून गेलं. ती तेव्हा रडली नाही, कारण तिच्या डोळ्यातून आधीच खूप अश्रू निघाले होते. जेव्हा तिच्या प्रेमाचा अपमान झाला, जेव्हा तिच्या सौंदर्याचा उपहास झाला आणि जेव्हा तिच्या भावाने तिच्या सुडाला अहंकार म्हटलं. रावण गेल्यावर ती काही काळ लंकेच्या अवशेषात राहिली. दररोज समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसायची. तेथे तिला वाटायचं रावणाचा आवाज अजूनही वाऱ्यात आहे. पण एक दिवस ती कायमची निघून गेली. कोणी पाहिलं नाही ती कुठे गेली. काही लोक म्हणतात ती हिमालयात गेली असावी, जिथे तिनं साधनेत आपलं आयुष्य घालवलं. तर काही लोक कथांमध्ये असंही म्हणतात की ती पुढे मंदोदरीसारखीच एक शांत तपस्विनी बनली, जिच्या अंतःकरणात फक्त एक ओळ कायमची राहिली. प्रेम मिळालं नाही, पण स्वतःचं अस्तित्व मला सापडलं. एक अशी स्त्री जिच्याबद्दल खरंच कमी बोललं जातं किंवा बोललंच जात नाही, कारण ती होती रावणाची बहीण.